नमस्कार, मी श्रीकांत घुले. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा. परमबीर सिंग यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपांची जुलिओ रिबेरो यांच्यासारख्या एखाद्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी अशी मागणी पवार यांनी केली आहे. मात्र जुलिओ रिबेरो यांनी या प्रकरणाची चौकशी करणार नसल्याचं सांगितलंय. अशा प्रकारचं काम करण्याचं आता माझं वय राहिलेलं नाही आणि जरी मी ते काम करू शकत असेल तरी देखील ते काम मी स्वीकारणार नाही असंही रिबेरो म्हणालेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत आज फैसला होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते तसंच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलंय. गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हे मुख्यमंत्री ठरवतील असंही पवार म्हणालेत. परमबीर यांनी गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले, पण ते बदलीनंतरच का केले? विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिल्लीत येऊन गेल्यानंतर परमबीर यांनी आरोपांचं पत्र लिहिलंय असे मुद्दे उपस्थित करत पवारांनी परमबीर यांच्या आरोपांमागील हेतूंबाबत अविश्वास व्यक्त केलाय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपपत्राचे तीव्र पडसाद रविवारी दिवसभर दिल्लीतही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठकांचं सत्र सुरू होतं. दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आज आणि उद्या बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बच्या माध्यमातून गृहमंत्र्यांवर खळबळजनक आरोप केल्यानंतर आता एका निलंबित पोलीस अधिकाऱ्यानं एक नवा लेटर बॉम्ब टाकलाय. चुकीचे आदेश देऊन आपल्या निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल करू नये असा दबाव परमबीर सिंहांनी गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असताना आपल्यावर टाकला असा आरोप अनुप डांगे यांनी केलाय. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना पत्र पाठवलंय. त्यामुळे परमबीर सिंग हे अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारमधील घडामोडींचं केंद्र आता दिल्लीला गेलंय. दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अजित पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हेही या बैठकीला उपस्थित होते. तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शरद पवारांची भेट घेतली. राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या मनसुख हिरण हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाल्याची चर्चा आहे. तशी माहिती खुद्द एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी दिली आहे. लांडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी सॅल्यूट ठोकणारा एक फोटो टाकलाय. अतिसंवेदनशील मनसुख हिरण हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचं त्यांनी म्हटलंय. अतिसंवेदनशील मनसुख हिरण हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मी आमच्या संपूर्ण एटीएस पोलीस फोर्समधील सहकाऱ्यांना सॅल्यूट करतो. ही केस माझ्या संपूर्ण पोलीस करिअरमधील सर्वात जटिल केसमधील एक आहे असं शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात 2 जणांना अटक करण्यात आली आहे. या दोघांचा या हत्येत हात असल्याचा दावा एटीएसनं केलाय. बुकी नरेश धारे आणि निलंबित कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांना एटीएसनं अटक केली आहे. हिरण मृत्यू प्रकरणात पहिल्यांदाच अटक झाली. त्यामुळे या प्रकरणात आणखी माहिती येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आता या दोघांचा ताबा एनआयएकडे देण्यात येणार आहे. मनसुख हिरण यांच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या विनायक शिंदे यांच्या राहत्या घरात एटीएसनं झाडाझडती घेतली. या झडतीत प्रिंटर आणि काही कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. तब्बल 2.5 तासांनंतर एटीएसची टीम विनायक शिंदे यांच्या घरातून बाहेर पडली. एटीएसच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागल्याची शक्यता आता वर्तवली जाते. अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारला अनेक सवाल केलेत. 100 कोटी वसूल करण्याचे गृहमंत्र्यांवर केलेले आरोप गंभीर आहेत. तशी घटना महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतिहासात घडलेली नाही अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे. मूळ प्रकरण स्फोटकांची गाडी कोणाच्या सांगण्यावरनं ठेवली गेली याची केंद्रानं चौकशी करावी. जर केंद्राकडून याची चौकशी झाली तर फटाक्यांची माळ लागेल असा टोलाही राज ठाकरेंनी लगावलाय. सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राज्य सरकारवर शिंतोडे उडाले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्र्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. परमबीर सिंग यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर संजय राऊत यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी खुलेपणानं संवाद साधला. पोलीस खातं हे राज्याचा कणा असतो, स्वाभिमानाचं प्रतीक असतं. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावं लागेल असं मतही राऊत यांनी व्यक्त केलं.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या तक्रारींमुळे ठाकरे सरकारची इज्जत धुळीस मिळाली आहे। त्यामुळे जनतेचा राज्य सरकारवरचा विश्वास उडालाय अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे। त्याचबरोबर केंद्र सरकारनं केंद्रीय एजन्सींकडून याची सखोल चौकशी करावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणीही आमदार रवी राणा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे। दरम्यान औरंगाबादमध्ये गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी पोलिसांमध्ये आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बराच वेळ संघर्ष पाहायला मिळाला। पोलिसांनी पुतळे जाळण्यापासून भाजप पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना वेळेतच रोखलं। साताऱ्यातील पोवई नाक्यावर रविवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला। यावेळी दर महिन्याला 100 कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी सातारा भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे। यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात पोस्टरबाजी करत तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला। कोल्हापुरातही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय। ऐतिहासिक बिंदू चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली आहेत। भाजपच्या वतीनं रविवारी राज्यभरात महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं। बारामती शहरातील भिगवण चौकात देखील आंदोलन करण्यात आलं। यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रतिमेचं दहन करून त्यांचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी भाजपच्या वतीनं जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। बारामती शहर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलंय। अंबरनाथमध्ये भाजपकडून ठाकरे सरकारविरोधात शिवाजी चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत। परमबीर सिंग यांनी पाठवलेलं पत्र आणि 100 कोटींची मागणी याची दखल घेत भाजपनं सरकारविरोधात आंदोलन केलं। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान महिलांकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानासमोर अनिल देशमुख यांच्या पुतळ्याचं दहन करत निदर्शनं केली आहेत। पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक होऊन नारेबाजी करत होते। काही वेळानंतर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना अटक केली आणि आता गृहमंत्री यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पंढरपुरात अजित पवार यांच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालाय। अजित पवारांच्या बैठकीला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान 50 जणांपेक्षा जास्त लोक असलेल्या कार्यक्रमाला जाणार नाही या आपल्या वाक्याचा खुद्द अजितदादांनाच विसर पडल्याचं पाहायला मिळालं। खासदार उदयनराजे यांच्या विरोधात साताऱ्यातून उभे राहिलेले माथाडी नेते नरेंद्र पाटील हे प्रवासाच्या दरम्यान रात्री अचानक भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांना साताऱ्यात रस्त्यात भेटले। गळाभेट घेताना पाटील यांनी मोठ्यानं हसत आनंदोत्सव साजरा केला। या भेटीदरम्यान साहेब आता मुख्यमंत्री होतायत, काळजी नाही असं नरेंद्र पाटील म्हणाले। हे ऐकून आजूबाजूला उपस्थितांना एकच धक्का बसला। तसंच पाटील यांच्या या वक्तव्यावर स्वतः खासदार उदयनराजेही देखील 2 मिनिटं चक्रावून गेलेत। त्यामुळे राज्यात सत्तांतर होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात। राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय। राज्यामध्ये रविवारी 30,535 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। एका दिवसात आढळलेल्या आतापर्यंतच्या रुग्णसंख्येचा हा उच्चांक आहे। महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 24,79,682 एवढी झाली आहे। राज्यात रविवारी 11,314 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, तर कोरोनामुळे 99 मृत्यूंची नोंद झाली। मुंबईतील रुग्णसंख्येनंही आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत। पालिकेच्या कोविड अपडेटनुसार गेल्या 24 तासात मुंबईत 3,775 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। मुंबईत कोरोनाचा प्रसार वेगानं होत असून रुग्ण दुपटीचा कालावधी आठवडाभरात 186 दिवसांवरून 106 दिवसांवर आलाय। रविवारी मुंबईत 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 9 जण 60 वर्षांवरील होते, तर 7 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते। पुणे शहरात गेल्या 24 तासात 2,900 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 20 रुग्णांचा मृत्यू झालाय। शहरातील एकूण बाधितांची संख्या आज अखेर 2,35,394 झाली आहे। आजपर्यंत 5,053 रुग्णांचा मृत्यू झालाय। दरम्यान 1,245 जणांची रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलंय।
राज्यात कोव्हिशिल्ड लसीचा सुमारे 33 लाख मात्रांचा साठा येत्या काही दिवसात केंद्राकडून राज्यात देण्यात येणार आहे। त्यामुळे आता राज्यात आरोग्य विभागाला दर दिवशी 3 लाख लोकांचं लसीकरण करणं शक्य होणार आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे दर आठवड्याला 20 लाख मात्रा पुरवण्याची मागणी केली होती। राज्यात प्राधान्यक्रम गटातील 1.77 कोटी लोकांचं लसीकरण करण्यासाठी दर दिवशी 3 लाख जणांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं ठेवलंय। यासाठी एकूण 2.20 कोटी मात्रांची आवश्यकता असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं होतं। त्यानुसार केंद्राकडून येत्या काही दिवसात कोव्हिशिल्डच्या 33 लाख मात्रा राज्यात पुरवल्या जाणार आहेत। कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 28 दिवसांपर्यंत रक्तदान न करण्याची सूचना राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेनं केली आहे। त्यामुळे लसीकरण करून घेतलेल्या नागरिकांनी पहिल्या डोसनंतर तब्बल 2 महिने रक्तदान न करणं योग्य ठरणार आहे। देशात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं वेग घेतलाय। सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या 2 लसी वापरून देशात लसीकरण सुरू आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेला अनुपस्थित उमेदवारांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे। सर्वसाधारण परिस्थितीत 10 ते 20% उमेदवार परीक्षेला अनुपस्थित राहतात, मात्र रविवारी झालेल्या परीक्षेला 30 ते 35% उमेदवार अनुपस्थित होते। नाशिकच्या कळवण बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात रविवारी सायंकाळी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह गारपिटीनं अक्षरशः थैमान घातलंय। बागलाण तालुक्यातल्या तळवाडे, दिगर, पठावे इथं गारांचा खच पडला होता। या अवकाळी पावसामुळे कांदा पिकांसह भाजीपाला पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। मुक्ताईनगर तालुक्यातल्या कुर्हा काकोडा परिसरातील अवैध धंद्यांच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तब्बल 51 जणांना ताब्यात घेतलंय। या कारवाईत पोलिसांनी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली। वीज बिल थकवल्यानं वीज तोडणीची कारवाई करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला रेल्वे पोलीस आणि त्याच्या मुलानं मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रेल्वे पोलिसाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केलाय। सलीम अली सरोवरात हजारो माशांचा मृत्यू झालाय। दूषित पाण्यामुळे माशांचा जीव गेला असून परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। दूषित मासे खाल्ल्यानं पक्ष्यांच्या जीवालाही धोका निर्माण झालाय। वर्ध्यात 3 वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 20 वर्षीय नराधमानं 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केलाय। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो पोपटांचा मृत्यू झाल्याचं आता समोर आलंय। मेहकर तालुक्यातल्या डोणगाव परिसरात अवकाळी पावसाचा या पक्ष्यांना मोठा फटका बसला। वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे मोठं नुकसान झालंय। असंख्य पोपटांनी परिसरातील घरांमध्ये आश्रय घेऊन आपला जीव वाचवला। देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढतोय। कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढतीये। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही कोरोनाची लागण झाली आहे। लोकसभेच्या मीडिया सेलनं ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली। गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय। दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ओम बिर्ला यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। – 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊन वृद्धी दर 5% होईल असं संयुक्त राष्ट्रांच्या एका संस्थेच्या अहवालात म्हटलंय। कोविड-19 साथीचा फटका बसल्यानं 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.9% घसरणार असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। यंदा जगाची अर्थव्यवस्था 4.7% वाढण्याची शक्यता आहे। सप्टेंबरमध्ये हा अंदाज 4.3% होता। अमेरिकेतील सुधारणेचा मजबूत वेग आणि 1.9 लाख कोटी रुपयांचे नवे वित्तीय प्रोत्साहन याचा हा परिणाम आहे असं संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषदेनं जारी केलेल्या या अहवालात म्हटलंय। उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री आणि भाजप नेते तीरथ सिंग रावत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। फाटक्या जीन्सवरून केलेल्या विधानावर आधीच मोठ्या प्रमाणात टीका झालेली असताना रावत यांनी कोरोना काळात अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही असं प्रश्न उपस्थितांना विचारलाय। विशेष म्हणजे त्यांनी नैनितालमधील सभेत भारतावर अमेरिकेनं 200 वर्ष राज्य केल्याचंही विधान केलं होतं। त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीकाही होत होती। त्यातच त्यांच्या धान्यासाठी अधिक मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे।
निवडणुकीत पराभव होणार याचा अंदाज आल्यामुळेच 10 वर्षांपूर्वी सत्ता मिळवून देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर आधीच शंका घेणं तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी सुरू केलंय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितलं. राज्याच्या विकासासाठी आणि युवकांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी अस्सल परिवर्तन बंगालमध्ये येत आहे. आता भ्रष्टाचाराचा खेळ चालणार नाही, असंही मोदी म्हणाले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपला जाहीरनामा प्रकाशित केलाय. गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी भाजपच्या कार्यालयात हा जाहीरनामा प्रकाशित केला. बंगालच्या जनतेचं मन जिंकण्यासाठी अनेक आश्वासनं दिली आहेत. पश्चिम बंगालमधील अवैध घुसखोरी रोखण्याचं आश्वासन भाजपनं दिलंय. तसंच भाजपची सत्ता आल्यास कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत CAA लागू केला जाईल. याशिवाय महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 33% आरक्षण दिलं जाईल, अशी मोठी घोषणाही भाजपनं केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये सलग दुसऱ्या दिवशी प्रचारसभा घेतली. बांकुरातील प्रचार सभेतून पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारवर निशाणा साधला. भाजप स्कीमवर चालते, पण ममतांची तृणमूल काँग्रेस स्कॅमवर चालते. स्कीम कुठल्याही सरकारची किंवा लागू केलेली असू देत, पण TMC मात्र स्कॅम करण्यासाठी कोणता ना कोणता मार्ग शोधूनच काढते, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राच्या 3 कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रविवारी पंजाबमधील किसान महापंचायतीला संबोधित केलं. मी सुरुवातीपासूनच शेतकरी चळवळीत सहभागी असल्यामुळे मोदी सरकार त्यांच्यासाठी समस्या निर्माण करीत आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केलाय. तसंच मोदी सरकार त्यांच्या सरकारकडून अधिक हिसकावून घेण्यासाठी संसदेत विधेयक आणतंय, असंही केजरीवाल यांनी म्हटलंय. आसाम विधानसभा निवडणूक 2021च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी आसाम दौऱ्यावर आहेत. जोरहाटमध्ये एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी काही घोषणाही केल्यात. राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास सर्व कुटुंबांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज, तर राज्यातील प्रत्येक महिलेला 2000 रुपये प्रति महिना देण्याचं आश्वासनही राहुल गांधी यांनी मंचावरून दिलं. आर्थिक वर्षात सोन्याची आयात 3.3% घटली असून $26.11 अब्ज एवढी आयात झाल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षात $27 अब्ज एवढ्या मूल्याची आयात झाली होती. तसंच चांदीची आयातही 70% घटली आहे. आयात घटल्यामुळे देशाचा व्यापारी तोटा कमी होण्यास मदत झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांमध्ये व्यापारी तोटा सुमारे 40% घटला आहे. मिलिटरी डायरेक्टच्या अध्ययनानुसार जगात सर्वात सामर्थ्यवान लष्कर चीनचं आहे, तर भारतीय लष्कर जगातील सामर्थ्यशाली लष्कराच्या क्रमवारीत 4थ्या स्थानी आहे. लष्करावर भरमसाठ खर्च करणारी अमेरिका 74 अंकांनी जगात 2ऱ्या स्थानी, तर रशिया 61 अंकांनी 3ऱ्या स्थानावर आहे. भारतीय लष्कर जगातील सामर्थ्यशाली लष्करात 61 अंकांनी 4थ्या स्थानावर आहे. या पंक्तीत फ्रान्सचं लष्कर 58 अंकांनी 5व्या क्रमांकावर आहे. मिलिटरी डायरेक्ट वेबसाईटच्या अग्रणी 10 देशांच्या लष्करात ब्रिटन 43 अंकांनी 9व्या क्रमांकावर आहे. टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरलेली पहिली भारतीय तलवारबाज CA भवानी देवी हिनं राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. भवानीनं 9व्यांदा स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. दिल्ली पब्लिक स्कूल इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत भवानीनं महिलांच्या वैयक्तिक सॅबर प्रकारातील अंतिम लढतीत केरळच्या जोशना जोसेफला 15-7 असं पराजित केलंय. उपांत्य लढतीत भवानीनं K अनिताचा 15-4 असा सहज पाडाव केला. नवी दिल्लीत भारताच्या पुरुष आणि महिला नेमबाजी संघानं ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. पुरुष आणि महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात भारतानं 2 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. यशस्विनी सिंग देसवाल, मनू भाकर आणि श्रीनिवेथा यांच्या महिला संघानं, तर सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा आणि शाहजर रिझवी यांच्या पुरुष संघानं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. महाराष्ट्रात 2050 पर्यंत वार्षिक सरासरी तापमानात 0.5 ते 2.5 अंश सेल्सिअस अशी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून विशेषतः 2033 नंतर तापमानातील वाढ प्रकर्षानं जाणवणार आहे. याचा परिणाम ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, तांदूळ अशा राज्यातील प्रमुख पिकांच्या उत्पादनावर होणार असल्याचं एका संशोधनातनं समोर आलंय. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.